गणपती बाप्पा तर नमस्कार दादा, आताशीच आपण गुलाल घेतलेला आहे मी बघितलं, तर काय बोलाल आजच्या विजयाबद्दल? आजचा विजय म्हणजे आमची शर्यत एक शर्यत बैल जमून होती त्यात झाली ती. अच्छा, कसं वाटलं बैलाचं पल वगैरे? आज बैलाचा पल पहिल्यासारखा आज थोडं जास्त पळाला. आणि पहिल्यांदा इथे फाटी झालेली, तर काय बोलाल या फाटीबद्दल? चांगली पाठी, मस्त पाठी बनवली. आयोजन पण चांगलं होतं त्यांचा आणि याच्या पुढे पण असंच चांगलं हवं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आतापर्यंत आपल्या बैलाने म्हणजे या वर्षीच्या सीझनला किती गुलाल वगैरे केलेले आहेत? आता गुलाल 3 झाले, त्यातला हे 4था गुलाल. अच्छा, मग घरी गेल्यावर जल्लोष वगैरे कसा असतो? जल्लोष काय नेहमीप्रमाणे आमचा जल्लोष वगैरे काय नसतो. आणि शर्यतीची महत्व असतो जिंकण्याचं. अच्छा, म्हणजे तुमचं असं मत आहे की जल्लोष वगैरे जास्त केला नाही पाहिजे, त्याच्यामुळे वादावत होतो. बरोबर, तसं केलं नाही पाहिजे. कमिटीने भरपूर सारे नियम काढलेले आहेत आता, तर त्या नियमांबद्दल काय बोलत? जसं काय संध्याकाळी 6 नंतर शर्यती करून देत नाही, ते चांगलं आहे कारण की कालोख झाल्यावर बैलांच्या पायाला वगैरे लागतो, कुठल्या बैलाला इजा होते. तो निर्णय चांगला घेतलाय कमिटीने. आणि इथे मी बघितलं 80% तरी बॅरिकेड लावलेले आहेत, तर त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? कारण की ते चांगलं आहे, कारण की एखादा बाहेरचा बैल पळणारा असतो त्यासाठी चांगला असतो, कारण की पब्लिक आतमध्ये येते, त्या तासाला लागून पळतो बैल. कोणाची म्हणजे थोडक्यात शर्यत असते ती पडते म्हणून गाडी. बरोबर. आणि किती छकड्यामध्ये आज आपण गाडी मारली? गाडी 1 छकड्यात झाली आपली. हा, म्हणजे एकदम क्लोज झाली सुतापाशी. आणि बैल कधी खरेदी केलेला तुम्ही? हे आपल्या बैल झाले 6 वर्ष झाले आपल्याला. काय आवडलं होतं बैलामध्ये? बैल काय पल बघून घेतला होता. पल बघून घेतलं. आणि बैलाने तुमचे स्वप्न वगैरे पूर्ण केलेले आहेत का? स्वप्न भरपूर अजून पूर्ण करतोय तो. करतोय. कारण की बैल आता पूर्ण झालेला आहे ना? हा, पुरा झाला पूर्ण. आपल्या दावणीला कोणती कोणती बैल आहेत का एकच आहे? पहिला भरपूर झाली, 7-8 बैल झाली आपली. पहिला कॅप्टन होता, त्याने आमची सुरुवात करून दिली, भरपूर सुरुवात मोठी करून दिली. अच्छा, म्हणजे हा नाद खूप जुना तुमचा चालू आहे? भरपूर 15-17 वर्ष अगोदर त्यांना. आणि कोण कोण करतात बैलाचे देखरेख वगैरे? कोण कोण करतात? हा आनंद असतो, सगळी पोरं ही शंभर ग्रुपची सगळी पोरं आहेत. आणि काय करा भावांनो, खूप मोठा ग्रुप आहे मित्रांनो, कारण बैलाचं देखरेख करणं हा एकट्याचं काम नाही. नियोजनचा बोलला तर प्रतीक मडवी स्वतः मालक भिंगारीचे आणि जयेश भोसले ते करतात का? आणि आजची शर्यत वगैरे कशी जमलेली काय माहिती आहे? एक बैल सांगून जमली होती शर्यत. आणि आज आपला फेरा कोण होता? आज पहिला आपला आदईचा सोन्या होता. ठीक आहे दादा, थँक्यू तुमच्या माहितीबद्दल. धन्यवाद.